तर महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे। शेतकरी आक्रोश मोर्चा आज बारामतीमध्ये दाखल होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे आज शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी होतील। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्या अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात मोर्चासाठी सोबत आहेत। तर खासदार सुप्रिया सुळे यांचाच हा मतदारसंघ बारामतीमध्ये आज हा मोर्चा पोहोचणार आहे आणि शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न, त्यात अवकाळीमुळे झालेलं नुकसान या सगळ्या संदर्भात मागण्या करण्यात आलेल्या आहेत। एकूण 6 मागण्या ज्या आहेत या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ठेवलेल्या आहेत आणि या मागण्यांची पूर्तता सरकारतर्फे व्हावी, केंद्र सरकारतर्फे व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे खासदार अमोल कोल्हे आणि त्याचबरोबरीने खासदार सुप्रिया सुळे या आज शेतकरी मोर्चाच्या माध्यमातून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण बारामतीमध्ये आज हा मोर्चा धडकेल आणि बारामतीच्या खासदार असलेल्या स्वतः सुप्रिया सुळे काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। कारण बारामती ही आपलीच असं यापूर्वीच अजित पवारांनी सुद्धा ठणकावून सांगितलेलं आहे। दुसरा दिवस आहे, पदयात्रा आहे। कसा आजचा दिवसभराचा पदयात्रा असणार आहे? आज आमच्या नेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे जॉईन होणार आहेत। दौंड शहरातून आधी पदयात्रा आहे, त्यानंतर खडकी इथं कोपरा सभा आहे, त्यानंतर इंदापूर शहरातून पदयात्रा आणि हे करत आपण बारामती शहरामध्ये पोहोचणार आहोत। बारामती मध्ये मशाल मोर्चा आणि त्यानंतर तिथे सभा सुद्धा असणार आहे। खरं तर पुणे जिल्ह्याचा एक टप्पा तुम्ही ओलांडला, शिरूर मतदारसंघ ओलांडला, आता बारामतीमध्ये येत आहे। खरं तर अजितदादा पवारांनी तुम्हाला शिरूरमधनं एक आव्हान दिलंय। आज तुम्ही बारामती मतदारसंघातील त्यांच्या काटेवाडी गावामध्ये जाणार आहात, तर काय कसं स्वागत होणार आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, हे पाहणंच इंटरेस्टिंग असणार आहे। कारण मला वाटतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत, त्यांनी काय भावना व्यक्त केल्या, त्यांनी काय विधान केलं, यापेक्षा महत्त्वाचं मला जास्त वाटतं ते म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत। कालही मी पाहिलं अनेक मान्यवर मंत्री महोदयांनी वेगवेगळी विधानं केली, पण मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी या पद्धतीनं शेतकरी आक्रोश मोर्चावर टीका करण्यापेक्षा हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेमकं काय करत आहात हे जर जनतेला सांगितलं, हे जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना सांगितलं तर ते जास्त महत्त्वाचं। आज कांदा निर्यात बंदी